ठाण्यामध्ये कोण भेटलंय बघा इकडे. भाऊ भेटला भाऊ. लफडा झाला बाई इथं, लफडा झाला. एक तर एवढ्या गरमीचं तुम्ही मागून रिक्षा पकडणार आणि आम्ही येण्यासारखे ते त्या लाईनीत. काका बरोबर बोलतोय का नाही मी? बरोबर आहे ना. हे लोक मागून रिक्षा पकडतात आणि मग आम्ही लाईन मध्ये उभं राहतो. याला काय अर्थ आहे का? और यहाँ से जरा गोरा भी दिख रहा है. गाइस यहाँ पे ये लड्डू है, देखो. ये लड्डू चिम गए भाई. क्या बोला? उसका आना लेकर निकलते जा रहे हैं. हाँ, तो जितने भी सारे वो फ्री में लेके जा सकते हैं हमारी इधर से. हम आपको ऑफर देते हैं. हॅलो गाईज, काय बोलता तुम्ही? कसे आहात? मजेत असणार, मला माहिती आहे तुम्ही मजेत असता नेहमी माझे ब्लॉग बघायला. पण फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. माझ्या इकडे गुड मॉर्निंग आहे सध्या. आता वाजलेत 7:51. ॲज यू कॅन सी सेल्फी मोडमध्ये कॅमेरा, सो ते तुम्हाला दिसणार नाही. पण 7:52 झाले तिकडे. सगळं गोव्याला तर जायचंच होतं आणि 2024मध्ये अनएक्सपेक्टेडली आम्ही चाललो आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा की आपण गोव्याला कसं ट्रॅव्हल करणार आहोत, कसं जाणार आहोत आणि कुठल्या टायमाला इथून निघणार आहोत वाशिंदवरून. ठीक आहे. तर आता जस्ट मी उठलो आहे, सो मी जरा फ्रेश होतो. ठाण्याला जायचं आहे. ठाण्यावरून एक छोटी मीटिंग आहे. ती मीटिंग अटेंड करून आपल्याला परत घरी यायचं आहे. परत घरी येऊन लगेज वगैरे घ्यायचं आहे आणि जिथे आमचा पिकअप पॉईंट आहे गोव्यासाठी तिथे जायचं आहे थोड्या वेळाने. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलोय ठाण्याला. मी पोचलोय ठाण्यामध्ये आणि मला ठाण्यामध्ये कोण भेटलंय बघा इकडे. भाऊ भेटला भाऊ. मी लाईन मध्ये होतो ऍक्च्युली आणि लाईन मध्ये मग मला मागून आवाज येतो, बोलतो की चल रिक्षाने जाऊ. मी पण नाही घेतली माहिती का सुटकेस, मी नाही घेतली. घरी जाईल, मीटिंग करून घरी जाईल. इथे आम्ही रिक्षा पकडायला आलोय आणि ओव्हन वाटतोय, ओव्हन खतरनाक करते. लाईनच. आपण पण चेटिंग करायला पाहिजे का? करायला काय नाही, पकडलं की आपल्याला ते सहन नाही होणार. सगळ्यांसमोर इज्जत आहे. लफडा झाला बाई इथं, लफडा झाला. लाईन कुठे उभे? आता लाईन कुठे बघा. दीदी घाबरली. लाईन एवढी मोठी आहे त्याचं एकच कारण आहे की मागून आहे ना, मागच्या साईडनी पब्लिक चढते ब्लॅकमध्ये. लाईन एवढी मोठी. अख्ख्या दुनियाची पब्लिक इथंच आली वाटतं रिक्षा पकडणार. वसंत विहार, पवारनगर. मला घुसू दे पहिल्या. भेटली बाई, फायनली रिक्षा भेटली आम्हाला. मागून रिक्षा नका पकडत जाऊ, हे त्रास होतो आम्हाला. एक तर एवढ्या गरमीचं तुम्ही मागून रिक्षा पकडणार आणि आम्ही येण्यासारखे ते त्या लाईनीत उभे राहणार. काय अर्थ आहे का याला? काका बरोबर बोलतोय का नाही मी? बरोबर आहे ना. हे लोक मागून रिक्षा पकडतात आणि मग आम्ही लाईन मध्ये उभं राहतो. याला काय अर्थ आहे का? काका पण बोलता बरोबर आहे, सुधरून जा. काय पहिले आम्ही चाललो ऑफिसला आणि मग तिकडून मीटिंगला जाणार. नमस्कार. तर आता आम्ही पोचलोय ऑफिसला. थोडंसं 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन लगेच निघूया आमच्या सेमिनारला. ओके, तर आता आम्ही चाललोय सेमिनारमध्ये. सो सेमिनार कळल्यानंतर मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी जाताना. ओके, सो आता आम्ही सेमिनारमध्ये आता सेमिनार चालू होते थोडं वेळ.
ओके, तर आता सेमिनार आमचा झालेला आहे आणि सेमिनार नंतर आता आम्ही निघालो आहे डायरेक्ट घरी. मी तर निघालो आहे डायरेक्ट घरी विदाऊट आणि लंच करता. आणि आपली ट्रेन आहे कसाराची ट्रेन ठाण्यावरून आहे 3 वाजता. सो आता वाजले 2:36. ट्राय करूया पूर्ण ही ट्रेन भेटावीस म्हणून. सो लवकर घरी पोहोचून आणि बॅग पण घेऊन यायची परत. इधर ही उतरले सर. हम लोग मिलते हैं. ये देखो मयूर सर हाय बोल दो सर. चलो मिलते हैं पिकअप पॉइंट पे. ठीक आहे, चलो बाय बाय. ओके, तर आता मी पोचलो आहे घरी वासिनला. सो फटाफट जेवढं फटाफट होईल तेवढं जेवेल, आंघोळ करेल आणि जे रिक्वायरमेंट आहे ते मार्केटमध्ये जाऊन आणेल. हॅलो गाईज, तर सॉरी मी निघताना शूट नाही करू शकलो कारण खूप उशीर झालेला आणि 8:30ची रिपोर्टिंग टायमिंग आहे पिकअप पॉईंटला, म्हणजे डोंबिवलीला. सो मी जर वॉक केलं असतं तर मग ही ट्रेन पण मिस झाली असती. आणि सध्या मी ट्रेनमध्येच आहे आणि पब्लिक पण आहे, तर इकडे थोडं साईडला येऊन ब्लॉगिंग करतो आहे खाली बस. सो कोणाला दिसावं नाही म्हणून. आय होप माझा आवाज क्लिअर येत असेल. माझ्या दुसऱ्या साईडला खूप चांगला सनसेट दिसतो. लेट आपण ट्राय करूया तो सनसेट कॅप्चर करण्याचा. प्रॉपर सनसेट नाही दिसत आहे, थोडा थोडा आहे. म्हणजे तो व्ह्यू खूप छान आहे माझ्या मागे इकडे. ओके, तर आता आम्ही पोचलो आहे डोंबिवली स्टेशनला. डोंबिवली स्टेशनला पोचून इकडे मला रिक्षाच नाही भेटत आहे. सो तो एक मोठा गडबड झाला आणि आता उबर तर बघतोय मी, कॅब वगैरे करायचं. लेट तर झाले बाई, बोलणे बसणार आहे मला खतरनाक. आय थिंक आले कॅब आली. ओके, तर कॅब भेटली आम्हाला इकडे आणि होप करतोय की आता ट्रॅफिक नको भेटायला पुढे. ऑलरेडी खूप लेट झालं आहे आणि ट्रेन ऑन टाईम होती पण जेव्हा कल्याणला आली ना तेव्हा 15-20 मिनटं थांबली. तुमचं नाव? असलम सर आहेत आमच्याकडे, कॅब ड्रायव्हर. सो त्यांना मी रिक्वेस्ट करून सांगतो की जेटसारखी गाडी चालवा तुम्ही आता. आणि तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं आहे, लाईक नाही केलं आहे तर वाट कसली बघताय. त्याच्यासाठी पैसे नाही लागत मला तर वाटतं, ठीक आहे, आणि पैसे नाहीच लागत. सो तुम्ही पटापट सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि शेअर जर होत असेल तुमच्याकडून तर शेअर पण करून घ्या तुमच्या जवळपास मित्रांकडे, आसपास जेवढे पण आहेत तुमचे रिलेटिव्स वगैरे फ्रेंड्स. सो तुम्ही प्लीज शेअर करा आणि हेल्प करा माझ्या एक चांगला चॅनलला ग्रोथ भेटायसाठी. एवढीच एक रिक्वेस्ट करू इच्छितो. जेवढी पण आपण गोव्याला जाऊन मजा करणार आहे, कुठे जाऊन किती काय रूम वगैरे, हॉटेलमध्ये कुठल्या थांबणार आहे, ते सगळं बघायला विदाऊट एनी स्किप करता तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये टिकून राहावं लागेल ते बघण्यासाठी. आणि लास्टला मी तुम्हाला सांगेल पण की कसं आम्ही ट्रॅव्हल केलं वगैरे. सो ब्लॉगमध्ये टिकून राहा. परत ट्रॅफिकमध्ये अडकलो. निकली ट्रैफिक. येलो जो रहता है ना, ये 4 पॉइंट रहते हैं, ये चारों पॉइंट बंद हो गए. अभी रिजर्व में चल रहा है और ये पेट्रोल है. अच्छा, वो लाल वाला पेट्रोल है? लाल वाला पेट्रोल का है. अच्छा. अब ये इंडिकेटर देने लगेगा. तो मतलब सिग्नल हराने का सिग्नल वो तो खत्म हो गया वो. अच्छा, एक नंबर. अभी एकदम फिक्स चार्जिंग भी हो रही है, ब्लॉगिंग भी हो रही है. बढ़िया. और यहाँ से जरा गोरा भी दिख रहा है. लाइट है. लाइट भी है. ये स्ट्रीट लाइट ये तो अभी लगवाई है. हाँ, ये अभी लगवाई. सही, वरना पहले नहीं था ये. पूरा इधर ऐसा आजू बाजू का लाइट आके फिर वो रोड का शोभा आता था थोड़ा. ये स्टार्टिंग से ही इधर ही बैठना चाहिए था मैं फिर. हाँ, ये कंफर्टेबल था ना. हाँ, इधर और पकड़ने की जरूरत नहीं. चार्जिंग भी हो रहा है. तो ये चार्जिंग से लेना देना नहीं ना इसका? नहीं, कुछ भी नहीं, बैटरी से डायरेक्ट. अच्छा, ये बैटरी से. गर्मी तो भाई इतनी. अभी ऑन है ना, वहाँ का भी दो ना. नहीं, ये तो है.
वो अभी जस्ट दरवाजा खुल के आया ना मैं बाहर से अंदर। बहुत तो गर्मी वहाँ पर मैंने बोला इधर ये भी नहीं है ना, पेड़ पौधे नहीं है, डोंबिवली में ज्यादा नहीं है। डोंबिवली अभी तक पुराने गांव की तरह ही है। राइट। थैंक यू ऑल द पेरेंट्स, थैंक यू फॉर योर पेशेंस। बहुत करो, थोड़ा आवाज करो। तर आता आम्ही नारळ आणलेत, म्हणजे नारळ बोलतात ना की कुठे जायच्या पहिले शुभ मानलं जातं, शुभ प्रवास होतो। ओके, तर आता आम्ही पोहोचलोय आमच्या लोकेशनवर। इथून आमची एसीची बस येणार आहे, मोठीवाली बस। Players will get inside with your small bag. Leave all your big bags down. We'll put it inside. Is that clear? No parents will go in. ठीक आहे, अख्खी गेम नारळ। ये आरामात है, जल्दी कल सुबह गोवा पहुंचना है। ओके, तर आता आम्ही नारळ फोडून सुरुवात केली आमच्या प्रवासाला। तर तुम्हाला थोडस शॉर्ट बसचा टूर देतो मी। माझ्या मागे पोरं सगळे बसलेले। हॅलो 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 हॅलो। बस खूप हलते भाई, बस मजबूत हलते इथून। थोडा भीती पण वाटते मोबाईल ड्रॉप वगैरे होण्याची। आणि माझ्या आणि ह्या बॅच मध्ये आणि ही शेवटच्या बॅच मध्ये आलो आम्ही। ओके, तर आता जास्त व्लॉग नाही करणार मी बसमध्ये थोडं स्टेबिलिटीचा इश्यू पण होतोय। एक छोटा रिव्ह्यू घेऊया पडद्याच्या आत जाऊन। तर आता आम्ही जरा पडद्याच्या आत जाऊन बघूया म्हणजे कसं फील येतंय। इकडे कोण नाही ना। प्रॉब्लेम फक्त हा आहे की बसनी ब्रेक मारला ना पूर्ण झोपीची वाट लागते आणि डोक्याला लागण्याची खूप शक्यता आहे खालच्या स्पेसमध्ये। जास्त करून तुम्ही बघू शकता माझ्या स्पेस नाही, मी जसं उठतोय माझ्या डोक्याला लागतंय ऑलमोस्ट। पण खूप मजा येते, पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे हा माझा। होप करतोय की हा आपला प्रवास खूप सुखाचा, सुखरूप असं बोलतात ना, तो वाला व्हावा आणि आपण सगळे सेफली गोव्याला पोचू। माय बेस्ट विशेस फॉर मी अँड माय टीम। आणि ते जे दुसऱ्या बसमध्ये पण येतात त्यांच्यासाठी सुद्धा शशांक, मंगेश, जॉन ते सुद्धा आहेत तिकडे। या बसमध्ये तुम्हाला माहितीच असेल मयूर आणि गौरांगे। सो थोड्या वेळानंतर मी ट्राय करतो त्यांच्याकडे पण पोहोचण्याचं। बस रुकेगी तो मजबूत ब्रेक मार रही है और हम लोग को भी इवन सेफ नहीं फील हो रहा है यहाँ पे। तो प्लान कैंसिल, तो वो चिल्लाने वाला प्लान कैंसिल है, वरना चिल्ला देता था तो बहुत मजा आता था। वैसे नाम मेरा लेते तो काफी हैं, चंद लोग दिल से पूछते जो हाल मेरा। बादल सर पे काली घटा जैसा, बिना दर्द जिंदगी का मजा कैसा। वैसे हम तो शुरू से ही बागी हैं, मैंने मौत को खुद अपना पता भेजा।